तर आपली निघायची तयारी आहे मित्रांनो. आवाज काल जवळच मोर होते, मोबाईल नव्हता खाली नेला. आम्ही पूजा करताना आमच्या जवळच मोर होते असे खाली. हा सगळा एरिया इथे सगळे मोर असतात, बरेच मोर दिसतात. ओम नमो नारायण. कसे आहात सर्व? ओम नमो नारायण. आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आता आपण गुजरातमध्ये आहोत. आता आपण इथं हे सगळं यांचं चालू आहे सामान ठेवायचं. सो आता आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. शिव को प्रसन्न किया. अब शिव जी को जब प्रसन्न किया और शिव जी उसके सामने प्रकट हुए, उनने वरदान मांगने को कहा, भाई उसकी तपस्या करिए, मांग क्या चाहता है. उसने अपने हिसाब से महादेव से अमरता का वरदान मांगा. जो पृथ्वी पे जन्मा है उसकी मृत्यु से निश्चित है, अटल है. जन्मा है तो उसकी मृत्यु है. अमरता का वरदान. मित्रांनो पहा मोर पहा. अरे लब्बाडा, अरे लब्बाडा. अरे बापरे बाप, आपल्या समोर मोर येत नाही. बापरे किती मोर आहेत. अरे बापरे, हे पहा. मला ते आवडलं. मारे हिवडा में नाचे मोर थैया थैया. हे पहा मोर मी किती जवळ पाहते आणि सगळे मोरच मोर आहेत. झाडावरती उंच मोरच मोर आहेत. उनके पैर की हनुमान जी ने दे दिया आपको बैग, ये तो लेके जा रहे थे उधर. शनिदेव को इन्होंने इसी रूप में दबा के रखा हुआ है कि आप न्याय करो, न्याय ही करो, किसी को अनैतिकता दंड मत दो, न्यायपूर्वक ही दंड दो. तो इसी रूप में इनको दबा के रखा हुआ है ना. ये दर्शन किया, यही बात. अंकलेश्वर गुजरात. अंकलेश्वर छोड़ देंगे गाड़ी उसके किनारे. अब गाड़ी उसके किनारे लगा देंगे. अपन को नाव से आना. वो गाड़ी पावर आएगी. प्रभू श्रीरामने इथे बाण मारून पाणी काढलेला हा भाग तो अंकलेश्वर श्रीराम कुंड इथे आहे पहा. कशी जहाँ भगवान श्री राम ने बाण मारा था वनवास के टाइम में थे, तो वहाँ पे जल प्रवेश हुआ. इथे बघा ते बाबा साधू झोका घेतात. हे बघा प्रभू. जय सियाराम, जय मैया, जय सीता मैया. छोटी सी अभी की है और इसके तत्व ध्यान में ऊपर आई जाए. राम जय जय राम, श्री राम श्री राम, जय राम जय जय राम. बोलिए राम जय राम, जय जय राम. बोलिए राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय पहा यांचा किती आश्रम आहे. हे काय समजत नाही आपल्याला. झाड बघा किती उंच आहे. हे काय वरती नाव आहे. हे ऋषीवर मुनीवर. प्रत्येकाची गोशाळा. बाबा बाबा हे बघा यांची गोशाळा इकडे पण आहे बघा. फार लांब आहे गोशाळा, फार मोठी आहे. निळकंठेश्वर. हा आता आपण आलेलो आहोत बाहेर जाऊन गेटच्या. विशिष्ट आहे पाण्याचं असं बुडबुड आहे म्हणे पुढे असं उफळा पाण्याचा काही दिख जाता है इसमें मार्शल. हा चलो चलो क्या तिकडे चाललो आपण आता. पहा इथे पाण्याचे हर बुडबुडे हर महादेव. हर हर नर्मदे.
ये वही काय काय असं म्हणा हर सगळ्यांसाठी रस्त्याच्या कडेला थांबून सगळ्यांना मठ्ठा चहा आणि हे लोक सगळे दूध देतात. हर हर गंगे हर हर नर्मदे. गवळी आहेत हे गवळी आपल्याकडे यादव असतात तसे आणि ते लाल गाया यांच्याकडे असतात गिरी गाया. हे पहा लाडू सुद्धा दिलेले आहेत. आपण आपल्या आषाढी कार्तिकी वारीला कसा वारकऱ्यांची सोय केली जाते, वैष्णव पंथांची सोय केली जाते, त्याच प्रकारे सर्वजण नर्मदा नदीच्या परिक्रमाला आलेल्या सर्व भक्तांच्या अशा प्रकारे सेवा करतात हे लोक ज्याचे आजची सेवा यांच्याकडे आहे. ये भरूच जिला है और ये गांव का नाम है कलम और आश्रम का नाम है गवालीनाथ आश्रम और हम लोग 20 किलोमीटर से यहाँ नर्मदा परिक्रमा वासियों के लिए सेवा दे रहे हैं. चढ़ रहा है क्या 4 साल से सेवा दे रहे हैं. रोज कितने लोग आते हैं? कोई नहीं कहने 20-25 लोग यहाँ परिक्रमावासी हाँ. परिक्रमावासी हो तो ज़्यादा आता है. अभी कम हो गया, पहले चलते थे 500, 600, 700 लोग चलते आता थे. मतलब रोज इतना आपका टारगेट है? अभी तो 100-150 आ जाता है. हर हर गंगे हर हर गंगे नर्मदे हर. सर्वदेवानां त्वं रुद्रदेवो महेश्वरा. रुद्रदेव महेश्वरा. शनी आईचं मंदिर आहे मित्रांनो. नवग्रह मंदिर, शनी आईचं मंदिर. बघा किती आहेत 9 ग्रह. हे पहा इकडे राहू आहेत. हे समोर जे निळ्या ड्रेसवाले राहूला डोकं नाहीये, धड आहे. आणि इकडे बघा हे फक्त धड आहे, तर खाली डोकं नाहीये, पण कपडे घातल्यामुळे कळत नाहीये. किती छान आहे. सर्व अंगण शेणाने सारवलेलं आहे. शनी आईचं मंदिर आहे आपल्या. समझ आया ना? ठीक है. अभी गाड़ी में 2 आदमी. हा किती मोठं शिवलिंग आहे मित्रांनो. आता इथून आपल्याला समुद्र पार करायचं आहे. समुद्रामध्ये बसून आपल्या समुद्राच्या होडीमध्ये बसून आपल्याला जायचं आहे. आणि हे पहा हे मंदिर आहे इथे. गुजरातमध्ये आम्ही भरूच स्थानावर आहोत. किती मोठा शंख आहे. हरिओम. वरती किती मोठं शिवलिंग आहे पहा. पूर्ण शिवलिंग सगळीकडे ह्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे. आपल्याला मित्रांनो आता आम्हाला 120 किलोमीटर समुद्रातनं प्रवास करायचा आहे. तो आता आम्ही समुद्रातनं जाणार आहोत. पेंगाळलं पहा आम्ही सगळे दिवसभर, तरी पण आम्ही स्ट्रॉंग आहोत महिला. हे पहा सूर्यास्त होत आहे आणि आता आम्हाला बोटीतनं जायचं आहे. पहा आता आम्ही होडीत बसलेलो आहोत आणि आता आम्ही बॉर्डर पार करणार आहे. समंदरची.
आपण आता हा समुद्र पार करत आहोत मित्रांनो. तर मित्रांनो समुद्र पार करून आम्ही इथे आलेलो आहोत. आता 11:15 वाजले. अजून आमचं काय राहण्याचं ठिकाण नाही आहे, पण इथे आश्रम आहेत तर इथे गेलेत विचारायला. म्हणजे ते विचारायला म्हणजे आधी सांगून ठेवलं असतं आतमध्ये. तर इथे आमची राहण्याची सोय होईल कुठल्या तरी जागेमध्ये. इथे आजचा दिवस फार लांब टप्पा होता असं मला वाटतं. तर मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते. विथ असताना पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.